टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराचा मेहुणा जीत रसिकभाई पाबरी यांचा मृतदेह त्यांच्या राजकोट येथील घरी आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक माध्यमांनी पोलिसांच्या हवाल्याने ही आत्महत्या असल्याची पुष्टी केली आहे। घटनेची माहिती मिळताच मालविया नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी औपचारिक तपास सुरू केला आहे। याबाबत वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना बुधवारी 26 नोव्हेंबर 2025 रोजी घडली। योगायोग म्हणजे बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजेच 2024 मध्ये जीत पाबरी यांच्या माजी गर्लफ्रेंडने त्यांच्यावर बलात्काराची तक्रार दाखल केली होती। या तारखेच्या योगायोगामुळे या प्रदीर्घ चाललेल्या खटल्याचा आणि त्यातून आलेल्या तणावाचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला असावा, या दिशेने तपास अधिकारी लक्ष केंद्रित करत आहेत। घटनेनंतर जीत पाबरी यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मृतदेह पुढील तपासणीसाठी पोस्टमॉर्टम करिता पाठवण्यात आला आहे। या तपासणीचे निष्कर्ष आणि पुढील चौकशीनंतरच या दुःखद घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे। गेल्या वर्षी दाखल झालेल्या FIR नुसार जीत पाबरी यांच्या माजी गर्लफ्रेंडने त्यांच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता। साखरपुडा झाल्यानंतरही हा गैरवापर सुरू राहिला आणि नंतर जीतने अचानक संबंध तोडले असे तक्रारीत स्पष्ट केले होते। या दुःखद घटनेमुळे चर्चेत आलेला चेतेश्वर पुजारा आधुनिक युगातील भारताच्या सर्वात विश्वासार्ह आणि दमदार टेस्ट बॅटर्सपैकी एक आहे। त्याने 2010 मध्ये टेस्टमध्ये पदार्पण केले आणि लवकरच तो भारताच्या मधल्या फळीचा आधारस्तंभ बनला। विशेषतः राहुल द्रविड याच्या निवृत्तीनंतर पुजाराने त्याची जागा भरून काढली, ज्याची फलंदाजी शैली द्रविडच्या संयमाची आठवण करून देत असे। पुजाराचे सर्वोत्तम प्रदर्शन परदेशातील दौऱ्यांवर आले। 2018-19 च्या ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याची शतके आणि क्रीजवर थांबण्याची क्षमता भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयासाठी निर्णायक ठरली। मायदेशातही त्याने फिरकी ट्रॅकवर अनेक मॅच विनिंग इनिंग्स खेळल्या आणि दबाव शोषून घेणारा स्पेशालिस्ट बॅटर म्हणून त्याची ओळख निर्माण केली। पुजाराने याच वर्षाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेटमधील सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली।